नमस्ते. घोडदौड मराठीची या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण वाचणार आहोत कथा क्रमांक 5, परमेश्वर जेथे वास करतो. तर ही कथा मुलांना नक्कीच आवडेल. ह्या सगळ्या जादूच्या वगैरे अशा गोष्टी आहेत. मग फार काही असा औपचारिकपणा नाही आहे या गोष्टींमध्ये. तेव्हा जशा स्टोऱ्या असायच्या लहान मुलांसाठी तशा पद्धतीच्या ह्या सगळ्या स्टोऱ्या आहेत, गोष्टी आहेत. तर कथेला चालू करूया आपण. परमेश्वर जेथे वास करतो. खूप वर्षापूर्वींची गोष्ट आहे. एक गाव होते. त्या गावाचे नाव होते रामपूर. गावातील लोक अतिशय चांगले होते. गावाच्या कडेला दीनानाथ नावाच्या धनिकाचे शेत होते. शेतात एक वडाचे झाडही होते. वडाच्या झाडापासून थोड्याच अंतरावर एक विहीर होती. विहिरीमध्ये पुष्कळ भुते राहतात अशी गाववाल्यांची समजूत होती. पण दीनानाथाचा देवधर्मावर, भूताखेतावर विश्वासच बसत नव्हता. या लोकांचा गैरसमज कसा दूर करायचा हेच त्याला कळत नव्हते. दीनानाथशिवाय गावामध्ये कोणीही दुसरा माणूस समजूतदार आणि सुशिक्षित नव्हता, कारण ते गाव तसं छोटं होतं. म्हणून गावामध्ये त्याची सज्जन अशी ख्याती झालेली होती. एके दिवशी मोहन नावाचा सज्जन नोकरीच्या शोधात असाच भटकत भटकत उन्हाताणातून पायपीट करत रामपुरात येऊन पोहोचला. तो अविवाहित होता. त्याचे वय इतके जास्त नव्हते, पण तो 20 वर्षांचा नक्कीच असावा असा अंदाज होता. फिरत फिरत तो दीनानाथच्या वाड्यामध्ये येऊन पोहोचला. दीनानाथने त्याची विचारपूस केली. रामपुरात मोहन अजून अनोळखीच होता, म्हणून त्याने थोडे चाचरतच आपली सर्व माहिती सांगून टाकली. दीनानाथनेही त्याला गावाबद्दल सर्व माहिती दिली. दीनानाथ सर्वांचा पाहुणचार करायचा. जो कोणी गावामध्ये नवीन असेल त्याचा दीनानाथ पाहुणचार करायचा. दीनानाथने मोहनचाही तसाच पाहुणचार केला. दीनानाथ गाववाल्यांच्या अंधश्रद्धेने बेजार झाला होता. लोकांमध्ये झालेली भूताविषयीची अफवा त्यांनी मोहन पुढे मांडली, कारण मोहन तसा सुशिक्षित वाटत होता त्याला. या गोष्टीवर काय उपाय करावा यावर त्याचे बोलणे झाले. दीनानाथला मदत करण्यास मोहनने मनापासून होकार दिला. मोहनला अशी सर्वस्वी मदत करायला मनापासून आवडत असे. तशी त्याला भूताविषयी उत्सुकताही होती. गावात नेमका काय प्रकार घडत असेल हे त्याला पाहायचे होते. एके दिवशी गावात नामूपरीटाने बोबाटा केला. नामूपरीट एक गरीब मनुष्य होता. खूप अंधश्रद्धाळू होता. म्हणजे अंधश्रद्धा तो शिकलेला नसल्यामुळे तो अंधश्रद्धाळू होता. तसाच भित्रा पण होता. त्यामुळे त्याची बायको मुलाबाळांना घेऊन कायमची माहेरी निघून गेलेली होती. रामपुरातल्या परीट घराण्याचे पूर्वीपासूनचे वारसा हक्काने चालत आलेले ते वैशिष्ट्यच होते. असो, पण नामू खूपच भोळा होता. त्याचा भित्रेपणा तर अगदी प्रमाणाबाहेर वाढलेला होता. सर्व लोकांनी घेरून त्याला भूताविषयी विचारले. नामू म्हणाला, कपडे धुवून मी घरी परतत होतो, त्यावेळी एका भूताने अडविले आणि माझ्याकडे जे काही सोने नाणे होते ते त्यांनी मागितले. माझ्याकडे या कपड्याशिवाय काहीच नव्हते, म्हणून मी घरातून सोने नाणे आणून देतो असे वचन दिले आहे त्याला. नामू खूप घाबरला होता. त्याच्याकडे जे काही थोडेसे सोने नाणे पैसा अडका होता तो घेऊन तो दीनानाथच्या विहिरीत असलेल्या भूताकडे निघाला. दीनानाथ व मोहनला त्याच्या मूर्खपणाची भारी मौज वाटली व ते पावलांचा बिलकुल आवाज न करता त्याच्या पाठीमागून जाऊ लागले. नामू विहिरीजवळ पोहोचताच ते दोघे जवळ असलेल्या वडाच्या पाठीमागे लपले. थोड्या वेळाने विहिरीच्या आडोशातून एक भले मोठे पांढरे कपणी घातलेले भूत नामूजवळ येऊन थांबले आणि त्याच्याकडे पैसे मागू लागले. दीनानाथ आणि मोहनला भूत पैसेच का मागत असावे याचे कारण काही कळेना. त्यांना काहीतरी घोटाळा असावा असे वाटले. शंकेची पाल तेव्हाच त्यांच्या मनामध्ये चुकचुकली आणि ते हिमतीने पुढे झाले आणि भूताला त्यांनी पकडून धरले. इतक्यात काय आश्चर्य, त्या पांढऱ्या कपणीतून 2 माणसं बाहेर पडली
दीनानाथ आणि मोहनने मिळून त्या दोघांना मारले. नंतर त्या दोघांना आपल्या वाईट कृत्याची जाण झाली. खूप मार खाल्ल्यानंतर दोघांनी पैशासाठी आपण लोकांना वेगवेगळी रूपं घेऊन लुबाडतो असे सांगितले. त्यांनी पुन्हा लोकांना फसविणार नाही असे दीनानाथ व मोहन यांना वचन दिले आणि त्यांची क्षमा मागितली. या घटनेनंतर नामूसह गावकऱ्यातील अंधश्रद्धा पार नष्ट झाल्या. दीनानाथ व मोहनला खूप आनंद झाला. त्यांनी रामपुरातल्या लोकांना एकत्र जमविले आणि लोकांना त्यांनी सांगितले, माणसं फसतात म्हणून फसविणारे ढोंगी निर्माण होतात. परमेश्वर म्हणजेच एखाद्या माणसाचे सत्कार्य म्हणून परमेश्वर जेथे असतो म्हणजे जेथे वास करतो तिथे भूत पिशाच अजिबात राहत नाही. ते सगळ्यांनी ध्यानात ठेवा. तर कशी वाटली कथा? सर्वांनी अभिप्राय कळवावा. धन्यवाद.